त्याच्यामधून आम्हाला शाखा आयुक्ताकडून आरआरसी प्रकरण सुरू करण्याचे जवळपास 130 कोटीच्या आरआरसी प्रकरण सुरू करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या प्राप्त झाल्याच्या त्याच दिवशी आम्ही तहसीलदारांना नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट करून आम्ही आरआरसी प्रकरण सुरू केलेली आहेत. आणि आज तहसीलदारांनी सगळं शेतकरी बांधवांचं किती डिमांड्स आहेत, ते काय डिमांड्स आहे सगळं सुनावणी घेऊन त्यांनी आता आरआरसी प्रकरण सुरू केलेली आहे. 26 कोटीच्या आम्ही ऑलरेडी आरआरसी प्रकरणमध्ये करून 26 कोटी वसुली करून शेतकरीने दिलेली आहे. त्यानंतर आम्हाला शाखा आयुक्तकडून 130 कोटीच्या आरआरसी प्रकरण सुरू करण्याचा आमच्याकडे लेटर आले. त्याच दिवशी आम्ही तहसीलदारांना याच्यामध्ये आरआरसी प्रकरण सुरू करायची परवानगी दिली. आज त्यांनी सगळं शेतकरी बांधवांच्या सुनावणी त्यांनी घेतलं. कोणाकडून किती बिल्स पेंडिंग आहे ते पूर्ण त्यांनी गोळा केलेली आहेत. आता आरआरसी प्रकरण जवळपास नाही, आता आरआरसी प्रकरण आम्ही सुरू केलेली आहे. आणि परवा माझ्याकडे शेतकरी बांधव आलं होते की त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे आम्हाला लवकरात लवकर द्या. मी त्यांना सर्वांना समजून सांगितलं की आरआरसी प्रकरण व्हायला थोडा वेळ लागेल, आपण आरआरसी प्रकरण सुरू झालेले आहे. अगोदर आपण त्या गतीने आम्ही 26 कोटी वसुली करून शेतकरीने दिलं होतं, त्याच गतीने इनफॅक्ट जास्त गतीने वसुली करून शेतकरी बांधवांना आम्ही ज्यांच्या हक्काचा पैसा येतो आम्ही त्यांना देणार आहे. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.